नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. घरात चुकूनही लावू नका ही रोपं, अन्यथा होऊ शकते नुकसान. चला तर मग पाहूया अशी कोणती रोपे आहेत जी नुकसान करतील. स्वतःचे घर बांधणे हे आपल्या सगळ्यांचे स्वप्ने असते. मात्र हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखी चिंता वाढू लागतात. स्वतःचे घर बांधणे हे आपल्या सगळ्यांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखीन चिंता वाढू लागतात. अनेकदा घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार घरात काही उपाय केल्यास या समस्येचे निवारण होऊ लागते. तुम्हाला या अशा वास्तू समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण काही झाडे आणि वनस्पतीची मदत घेऊ शकतात. या वनस्पतीमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते. आज आम्ही तुम्हाला अशा रोपं आणि वनस्पतीविषयी सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार झाडे आणि घरे. उंच आणि लाल फळ देणारे वृक्ष सूर्याशी संबंधित आहेत असे मानले जाते. ओक आणि इतर दूधजन्य वनस्पती चंद्राशी संबंधित आहेत. घरात तुळशीचे रोप असल्यास ते अनेक वास्तुदोष दूर करते. घरात तुळशीचे रोप असल्यास ते अनेक वास्तुदोष दूर करते. घरात कधीही कोरडे किंवा काटेरी झाडे ठेवू नये. घरात कोरडे, शुष्क किंवा काटेरी झाडे असल्यास त्यामुळे आपल्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. घरात जांभळ्या रंगाची झाडे किंवा रोपे लावली तर आर्थिक परिस्थिती सुधारते. घराच्या उत्तरेस लिंबाचे झाड लावल्याने डोळ्याचे आजार उद्भवतात. घराच्या ईशान्य किंवा उत्तरेकडे केळीच्या झाडाची लागवड केल्यास घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदते. अशोकाच्या झाडाचा वास्तू फायदा. घराबाहेर अशोक वृक्षाची लागवड केल्यास आपल्या कुटुंबात समृद्धी येते. अशोकाच्या झाडामुळे कुटुंबात शोक वातावरण निर्माण होत नाही. हे झाड आपल्या घरातील व्यक्तीमध्ये परस्परासंबंधित प्रेम निर्माण करून नाते आणखी मजबूत करते. घरातील तुळशीचे रोप वास्तूसाठी लाभदायी. घरात तुळशीची रोपे ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपांची लागवड घराच्या फक्त उत्तर पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेत करावी. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. घरात एकतरी मनी प्लांट असावा. घरात मनी प्लांट लावणे देखील खूप शुभ मानले जाते. ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा दक्षिण पूर्व दिशेने लावली पाहिजे. मनी प्लांटद्वारे देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहते असे मानले जाते. घरात पिंपळाचे झाड लावू नका. घरात पिंपळाचे झाड लावू नये. पिंपळाचे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते. घरात पिंपळाचे झाड लावल्याने आर्थिक नुकसान होते असे म्हटले जाते. घरात काटेरी झाडे लावू नये. आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे. घराच्या दक्षिणेकडील पाकळ आणि काटेरी झाडामुळे अनेक आजार उद्भवतात. घरात कॅक्टस लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात असे म्हटले जाते. गुलाबाच्या वनस्पती व्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा प्रकारे आपण पाहिलं, घरात चुकूनही लावू नका ही रोपं, अन्यथा होऊ शकते नुकसान. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.